नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार शिंदे सर आणि आपण आहोत शिंदे सर स्पेशल इंग्लिश क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा सिलेबस बदललेला आहे आणि त्यामुळे आपण इंग्लिश या विषयाची एक सिरीज आपण सर्व पुस्तकाची सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काही व्हिडिओ पाहिले आहेत. आज आपण 1.2 या लेसनला आपण सुरुवात करतोय. हा एक शॉर्ट स्टोरीचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. द क्रो अँड द स्नेक नावाचं आपलं जे प्रकरण आहे किंवा जे लेसन आहे त्या लेसनला आपण सुरुवात करतोय. ओके, तर तुम्ही काय करायचंय, पहिले तुमची पुस्तकं काढून ठेवा आणि ज्यावेळेस मी पुस्तकामधलं वाचतोय त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, पुस्तकाच्या ओळीवरती बोट ठेवायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकातील अवघड शब्दाचे प्रोनाउन्सिएशन, डिफिकल्ट वर्ड्स मिनिंग हे सगळं काही मी त्या ठिकाणी सांगणार आहे. जेव्हा मी समजून सांगतोय तेव्हा ऐकायचं काम करा आणि जेव्हा मी वाचतोय तेव्हा तुम्ही खाली पुस्तकामध्ये बोट ठेवून वाचायचं काम, म्हणजे ते थोडक्यात ऐकण्याचं काम करा. पुस्तकावरती तुम्ही बोट ठेवून तिथं पाहिजे की कोणत्या शब्दाचा उच्चार कसा होतो आणि मिनिंग काय आहे. ओके, या ठिकाणी मी त्या आपल्या स्टोरीचं जे नाव आहे ते या ठिकाणी टाकतोय. तर पहा, द क्रो अँड द स्नेक. स्नेक. ओके, अशा पद्धतीने ही तुमची गोष्ट आहे आणि ही पंचतंत्रामधून पंचतंत्र याच्यामधून घेतलेली ही एक फेबल आहे. आता फेबल म्हणजे एक दंतकथा, त्याला आपण दंतकथा म्हणू शकतो किंवा त्याला एक मॉरल साठी घेतलेली एक गोष्ट असते. दंतकथा ज्या असतात म्हणजे पंचतंत्रातील फेबल्स काय आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत. शेवटी आपण त्याच्यावरती बोलणार आहोत. त्याला नीतिकथा, आख्यायिका, लेजंड्स असं त्याला म्हटलं जातं. ओके, तर आपण द क्रो अँड द स्नेक याला आपण सुरुवात करतोय, जी की कशामधून घेतलेली आहे तर पंचतंत्रामधून घेतलेली आहे. ओके, तर पहा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली वॉर्मिंग अपची आणि त्याच्यामध्ये लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. ऍक्टिव्हिटी वॉर्मिंग अप साठी अशी दिलेली आहे. आता ती अशी का आली तर त्याचं कारण आहे आपल्याला यंग वन्स वरती जे ही स्टोरी आहे. ओके, आणि त्यातून आपल्याला एक मॉरल पण मिळणार आहे. या ठिकाणी पहिलं जे चित्र दिलेलं आहे एका प्राण्याचं आणि त्याच्यानंतर त्याचे यंग वन तुम्हाला लिहायचंय. इथं प्राणी जो आहे तो आहे आपल्या घरातील असणारी मनीमाऊ म्हणजेच कॅट. ओके, तर त्या कॅटच्या पिल्लाला, मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात तर मित्रांनो त्याला किटन असं म्हणतात. KITTEN. ओके, तर किटन असं म्हणतात. मुलांना कोणाला माहिती का रे कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? चला, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात, बरोबर. तर त्याला इंग्लिशमध्ये पपी असं म्हणतात. PUPPY ही त्याची स्पेलिंग आहे. त्याच्यानंतर कोंबडी, बरोबर. हा एक पक्षी दिला इथं. पक्षाचं म्हणजे कोंबडीचं नाव, कोंबडीला आपण हेन म्हणतो, बरोबर. आणि तिचं जे पिल्लू असतं त्या पिल्लाला आपण चिक असं म्हणतो, CHICK. ओके, त्याच्यानंतर डक म्हणजे बदक, बरोबर. तो एक पक्षी त्या ठिकाणी दिलाय आणि त्या पक्ष म्हणजे जे काही बदक आहे त्या बदकाच्या पिल्लाला डकलिंग असं म्हणतात, बरोबर. DUCKLING ही त्याची स्पेलिंग आहे. तुम्हाला ते लिहून घ्यायचे असेल तर लिहून घेऊ शकता. त्याच्यानंतर डॉंकी आहे, गधा, गाढव, बरोबर. तर त्या गाढवाच्या पिल्लाला फोल असं म्हणतात, FOAL. ओके, आणि नंतर आहे टायगर, म्हणजे अ फ्युरिशियस ॲनिमल, भयानक प्राणी, बरोबर. नाव जरी ऐकलं तरी त्याची भीती वाटते, है की नाही. तर त्या वाघाच्या पिल्लाला कब असं म्हणतात, CUB. ओके, तर यानंतर मुलांनो खाली जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आहे रीड अलाउड. मोठ्याने वाचायचंय, बरोबर. पण ही स्टोरी वाचता वाचता मी तुम्हाला समजून पण सांगणार आहे. तर पहा तिथं दिलेलं आहे, लॉंग ॲगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियान ट्री. ओके, तर त्या ठिकाणी आता तुम्हाला मी शब्दाचे अर्थ जे आहे ती इथं फोटोमध्ये देणार आहे वरती. ओके, तर इथं तुम्ही फोटोमध्ये पाहिजे, सेंटेन्स पण शक्यतो इथं देणार आहे आणि त्याच्या खाली त्याचे वर्ड्स, डिफिकल्ट वर्ड्स मिनिंग तुम्हाला या ठिकाणी सगळे पाहायला मिळणार आहेत. ओके, तर पहा लॉंग ॲगो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा खूप अगोदरची गोष्ट आहे. ॲगो पूर्वीची गोष्ट आहे. देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रो ऑन अ बनियान ट्री. बनियान याचा अर्थ होतो वड, बरोबर. तर खूप वर्षापूर्वी एका वडाच्या झाडावरती एक कावळ्याचं कुटुंब राहत होतं. दे हॅड
प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम. त्यांनी एक सुंदर असं, प्रिपेअर्ड म्हणजे तयार करणे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, नेस्ट म्हणजे घरटं, त्यांनी एक सुंदर असं घरटं तयार केलं होतं आणि त्याला आपलं घर बनवलं होतं. अ विक्ड कोब्रा लिव्ड इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. त्याच झाडावर, त्याच वडाच्या झाडावरती जी डोली होती एक हॉलो, हॉलोचा अर्थ तुम्हाला मागच्या पेजवरती या ठिकाणी दिलेला आहे. पहा, मागच्या पेजवरती तुम्ही उलटून जर पाहिलं तर तिथं वर्ड्स बास्केट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये हॉलो म्हणजे विथ अ होल ऑर एम्प्टी स्पेस इनसाइड. म्हणजे एखाद्या झाडाच्या खोडाला किंवा वरती फांदीला एखादं काय असतं, छिद्र असतं, बरोबर. आतून वड कुजलेला असतो, वाळलेला असतो आणि तो कुजून कुजून वाळवीने खाऊन त्याला एक असं पोकळी तयार केलेली असते. तर त्या डोलीमध्ये एक दुष्ट असा नागोबा राहत होता. मग विक्ट म्हणजे दुष्ट, विक्ट म्हणजे काय, दुष्ट, की ज्याची वृत्ती चांगली नसते, बरोबर. पापी वृत्तीचा, चेटकी वृत्तीचा, असं आपण त्याला दुष्ट व्यक्ती म्हणतो. तर इथं कोब्रा हा दिलेला आहे आणि तो नाग, दुष्ट नाग त्या हॉलो म्हणजे डोली, हॉलो म्हणजे काय, डोली, डोलीमध्ये राहत होता त्याच झाडाच्या. सेम ट्री म्हणजे तेच झाड, बरोबर. म्हणजे त्याच वडाच्या झाडावरती एक नागोबा पण राहत होता. वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅपी ॲज द लेडी क्रो हॅड लेड एग्स. एक दिवस तिचे कावळे होते दोन्ही पण, म्हणजे नर कावळा आणि मादी कावळे, बरोबर. म्हणजे मादी कावळा ते कावळी, बरोबर. तर ते दोघं खूप आनंदात होते. कारण कारण लेडी क्रो म्हणजे मादी कावळा किंवा आपण त्याला कावळी म्हणू, बरोबर. म्हणजे नर आणि मादी अशा दोन गोष्टी सांगतो मी, पुरुष आणि स्त्री म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्द. तर क्रो म्हणजे पुल्लिंगी आणि लेडी क्रो म्हणजे स्त्रीलिंगी. तर ती जी मादी होती त्या मादीने अंडी घातली होती, बरोबर. लेड एग्ज, अंडी घालणे, बरोबर. आता लेचा पास्ट टेन्स लेड आहे, लेचा पास्ट टेन्स आहे लेड. लेड याचा अर्थ होतो घातली आणि ले म्हणजे घालणे, बरोबर. तर तिने अंडी घातली होती. वन इव्हिनिंग दे फ्ल्यू आउट टुगेदर फॉर फूड. एक दिवस सायंकाळी ते दोघं पण एकत्रित काय झाले होते, तर उडून अन्नाच्या शोधासाठी निघून गेले होते. ते दोघंही अन्नाच्या शोधामध्ये उडून गेले होते, बरोबर. आता काही दिवस लोटलेले ते अंडी घातल्याच्या नंतर, त्या दिवसानंतर त्यांना पिल्लं पण झालेली होती. काय झाली होती, पिल्लं झाली होती त्या कावळ्याला. आणि पहा, ड्युरिंग दॅट पिरियड, त्याच कालखंडामध्ये काय झालं, तर द कोब्रा क्लाइम्ड अप द ट्री अँड एट द लिटल वन्स ऑफ द क्रोज. त्याच कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा हे अन्नाच्या शोधामध्ये भुरकन उडून गेले, बरोबर, त्यावेळेस त्या झाडाच्या डोलीमधला तो जो नाग होता तो नाग निघाला आणि चढत चढत पुढे गेला त्यांच्या त्या, आपण त्याला जे घरटं म्हणतो नेस्ट, त्या घरट्याच्या जवळ गेला आणि तिथं जी कावळ्याची पिल्लं होती ती पिल्लं त्याने खाऊन टाकली. एट द लिटल वन्स, लिटल वन्स म्हणजे कावळ्याची पिल्लं, बरोबर. ती पिल्लं त्याने खाऊन टाकली, बरोबर. आणि आफ्टर अ फ्यू मंथ्स द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. पुन्हा काही महिन्यानंतर त्या मादी कावळीने पुन्हा एकदा अंडी घातली. मुलांना मला एक सांगा बरं, की एखादं कुत्र्याचं पिल्लू जरी मेलं तर आपल्याला त्याची हळहळ वाटते. मग आता त्या कावळ्याचा आणि कावळ्याचा आणि त्या कावळीचं तर पिल्लू मेलेलं होतं, बरोबर. मग त्यांना किती वाईट वाटलं असेल, किती दुःखी झालेली असतील, किती कष्टी झालेली असतील. साधं आपल्या हाताला जखम झाली तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. मग एखाद्या पिलाला जर डायरेक्ट मारूनच टाकलेलं असेल तर आपल्याला खूप हळहळ वाटते, बरोबर. मग अशा पद्धतीने या ठिकाणी त्या कावळ्यांनाही खूप वाईट वाटलं होतं. काही दिवस निघून गेले, महिने निघून गेले. फ्यू मंथ्स, काही महिन्यांच्या नंतर द लेडी क्रो लेड सम एग्ज अगेन. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपण सुरुवातीला आहोत पहा. तर त्या कावळीने पुन्हा एकदा काही अंडी घातली. दिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ सम डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. आता यावेळेस त्यांनी निर्णय घेतला. डिसाइडेड म्हणजे निर्णय घेतला आणि डिसाइड निर्णय घेणे. त्यांनी निर्णय घेतला की यावेळेस आपण काय करायचं, की आपल्या घरट्यावरती लक्ष ठेवायचं, बरोबर. आणि काही अंतरावरून इथं शब्द आलेला आहे स्टे, बरोबर. आपण जवळच थांबणे, स्टे म्हणजे थांबणे. अ शॉर्ट डिस्टन्स म्हणजे अंतर आणि शॉर्ट म्हणजे कमी, थोड्या अंतरावरती थांबायचं. आपण नागाला दिसणार नाही अशा जागेवरून आपल्या घरट्यावरती वॉच ठेवायचा म्हणजे लक्ष ठेवायचं. टू वॉच हे इन्फिनिटिव्ह आलेलं आहे, सध्या तुम्हाला ते कळणार नाही. टू युक्त क्रियापदाला इन्फिनिटिव्ह म्हणतात,
बरोबर. आणि मग त्या ठिकाणी लक्ष ठेवणे, जवळ का थांबायचे, त्याचा हेतू काय होता जवळ थांबण्याचा, तर त्या घरट्यावरती लक्ष ठेवणे. ओके. ऍज सुन ऍज दे लेफ्ट द नेस्ट, जसं त्यांनी त्यांचं घरटं सोडलं, जसं त्यांनी त्यांचं घरटं सोडलं, द विक्ट कोब्रा क्लाइम्ड द ट्री, जसं त्यांनी ते घरटं सोडलं तसं तो दुष्ट कोब्रा पुन्हा एकदा त्यांच्या घरट्याच्या जवळ आला, चढून. क्लाइम्ड याचा अर्थ चढणे असा होतो, बरोबर, वरती चढणे, बरोबर. क्लाइम्ड अप, वरती चढणे. तो पुन्हा वरती चढून कुठं आला, तर त्या झाडावरती आला. रिच्ड अप टू देअर नेस्ट, तो लगेच त्यांच्या घराच्या जवळ आला. कुठं आला, घराच्या म्हणजे त्या घरट्याच्या जवळ आला. अँड एट द लिटल वन्स, आणि त्याने पुन्हा त्यांची पिल्लं खाऊन टाकली. पहिल्यांदा एकदा खाल्ली होती, त्याच दुःखातून ते कसे बसे बाहेर पडलेले होते. पुन्हा त्यांना नवीन दुःख झालं की पुन्हा कावळ्याने काय केलं, त्या कोब्राने काय केलं किंवा नागाने काय केलं, तर ती कावळ्याची पिल्लं खाऊन टाकली. आता पुढची सेंटेन्स काय, लुकिंग ऍट दिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड, ते पाहिल्यानंतर कावळ्यांना खूप दुःख झालं. सॅड म्हणजे दुःख होणे. ओके. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, ती जी मादी होती कावळ्याची किंवा त्याला कावळी, त्या कावळीने तिच्या नवऱ्याला म्हणाली. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, हजबंड म्हणजे नवरा, बरोबर. ती नवऱ्याला म्हटली, काय म्हटली, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर, लेट अस फाइंड अ वे प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विक्ट कोब्रा. आणि मग आता ती काय म्हटली, डबल इन्व्हर्टेड मध्ये दिलंय, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य तुम्हाला आताच कळणार नाही, पण मुलांनो एखाद्याच्या तोंडचे शब्द जर आपल्याला जसेच्या तसे सांगायचे असतील तर ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले जातात, म्हणजे त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणतात. या अशा पद्धतीने याला डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात, याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात, याला फक्त कॉमा म्हणतात. वरच्या साईडने जर असेल ओळीच्या वर, बरोबर, तर याला ऍपोस्ट्रॉफी म्हणतात. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. काय म्हणते ती, तर की आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी काय, लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विक्ट कोब्रा, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर लेडी क्रो म्हणजे मादी तिच्या नवऱ्याला काय म्हणते, हजबंड म्हणजे नवऱ्याला काय म्हणते, इट हॅज बिकम डेंजरसचा अर्थ होतो धोकादायक, भयानक, बरोबर. डेंजरस टू स्टे हिअर, जर आपण इथं थांबलो तर आपल्याला नक्कीच धोका होईल, ही गोष्ट धोकेदायक आहे, असं कोण म्हणतं, तर ती लेडी क्रो म्हणते तिच्या नवऱ्याला. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट आवर चिल्ड्रन, प्रोटेक्ट म्हणजे काय करणे, तर त्यांचं संरक्षण करणे. काय करणे, संरक्षण करणे. मग आपल्या पिलांचं जर आपल्याला मुलांचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला नवीन मार्ग शोधावा लागेल, असं ती म्हणते. फ्रॉम दिस विक्ट कोब्रा म्हणजे त्या दुष्ट नागापासून वाचवण्यासाठी. द क्रो रिप्लाइड, कावळ्याने लगेच काय केलं, उत्तर दिलं. रिप्लाइड म्हणजे पुन्हा उत्तर देणे किंवा एखाद्याच्या बोलण्याला उत्तर देणे. रिप्लाइड केले, पुन्हा डबल इन्व्हर्टेड मध्ये वाक्य, म्हणजे आता कावळ्याच्या तोंडचं वाक्य. काय म्हणतोय तो, आय विल सून थिंक ऑफ समथिंग, मी लवकरच काहीतरी ठरवतो, काही गोष्टी ठरवतो. अँड प्रॉमिस यू, तुला वचन देतो. प्रॉमिस म्हणजे वचन देणे, आणि कोणाला वचन द्यायचंय, तर तो कावळीला वचन देतोय, म्हणजे त्याच्या मादीला वचन देतोय, बायकोला वचन देतोय. काय देतोय, दॅट वी वोंट लूज आवर बेबीज एनिमोर, याच्यानंतर आपण आपलं एकही बाळ याच्यानंतर गमावणार नाही. म्हणजे त्या कावळ्याला चांगली अद्दल शिकवतो. ते दोघंही आता खूप त्रासलेले होते, कारण दोनदा त्यांची पिल्लं खाल्लेली होती. ओके. मग त्याच्यानंतर द नेक्स्ट डे द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. दुसऱ्या दिवशी कावळ्याने शांत डोक्याने विचार केला आणि कावळा म्हटला की आता काय करतो, एक चांगलं धोरण आखतो, एक चांगलं नियोजन करतो. कशासाठी, तर त्या नागाला अद्दल घडवण्यासाठी, बरोबर. क्लेवर म्हणजे हुशार, बरोबर, आणि क्रो म्हणजे कावळा, तर कावळ्याचं वर्णन करणारं ऍडजेक्टिव्ह इथं क्लेवर हे ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. ओके. तर क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. ही फ्ल्यू, लगेच त्याने भरारी घेतली, म्हणजे तो लगेच हवेमध्ये उडला, बरोबर.
टू अ नियर बाय लेक टू स्टील अ प्रिशियस ब्रेसलेट. कशासाठी उडलाय तो तिथून? त्याने लगेच भरारी घेतली आणि त्याला कुठं जायचं होतं? त्याचा हेतू होता तळ्याच्या जवळ जाऊन तिथं असणार एक मौल्यवान अशी ब्रेसलेट, बांगडी. ब्रेसलेट म्हणजे बांगडी. आधी तर ब्रेसलेट्स, सॉरी ब्रेसलेट एकच वचन आहे, ब्रेसलेट म्हणजे एक बांगडी आणि ब्रेसलेट्स म्हणजे अनेक वचन. ब्रेसलेटचं अनेक वचन आहे ब्रेसलेट्स. आणि इथं प्रेशियस, प्रेशियस हे बोल्ड मध्ये दिलेल्या मोठ्या अक्षरामध्ये पाठीमागच्या पेजवरती तुम्ही पाहू शकता. त्याचा अर्थ म्हणजे इंग्लिश मधला अर्थ तो पाठीमागच्या पानावरती दिलेला आहे. ऑफ अ ग्रेट व्हॅल्यू म्हणजे खूप किंमत असणारा, मौल्यवान. बरोबर, मौल्यवान बांगडी त्याला चोरायची होती. आता मौल्यवान बांगडी कोणाची होती हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला असेल. पुढची सेंटेन्स पहा, तिथंच त्या कावळ्याचं चित्र आहे, त्याच्या शेजारी ती सेंटेन्स आहे दुसरी पहा. ही न्यू दॅट एव्हरी मॉर्निंग द क्वीन केम टू द लेक विथ हर रॉयल सर्वंट्स टू बाथ. प्रत्येक दिवशी सकाळी तिच्या नौकरांबरोबर, बरोबर म्हणजे तिथं जे काही नौकर असतात, बरोबर त्यांच्याबरोबर ती त्या तळ्यावरती येते. आणि काही अंतरावरून हे नौकर काय करत असतात तर तिच्या दागिन्यावरती लक्ष ठेवत असतात. नौकर कशासाठी येतात त्या ठिकाणी? दागिन्यांना सांभाळण्यासाठी येतात. मग तिथं काही लेडी सर्वंट्स तिच्या बरोबर असतील, बरोबर. आणि राजाच्या बरोबर सगळा लवाजमा असतो, आपण पाहिलेला आहे, बरोबर की त्या पालखी वाहक असतात, त्याच्याबरोबर चालणारे असतात, घोडे घेऊन चालणारे असतात, बरोबर. आणि ती रोज सकाळी त्या ठिकाणी आंघोळीला येते हे कावळ्याला माहिती होतं. आणि आल्यानंतर आंघोळ करताना ती तिचे दागिने काढून ठेवते आणि नौकर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी येतात त्या दागिन्यांवरती, बरोबर. ते राणीच्या बरोबर तो लवाजमा असतो जसा राजाच्या बरोबर असतो. मग पहा या ठिकाणी अशी सांगितली गोष्ट पुढं. तर वेन नो वन वॉज वॉचिंग द क्रो प्लंग डाऊन. जेव्हा त्याच्याकडे कोणीही पाहत नव्हतं तेव्हा त्याने काय केली? लगेच सोपशिरी खाली झेप घेतली. म्हणजे प्लंग डाऊन याचा अर्थ पुढच्या पेजवरती तुम्हाला दिलेला आहे पहा. जम्प सडनली विथ अ फोर्स म्हणजे झपकन जाणे, बरोबर. तुम्ही कावळा जर एखाद्या पिल्लावरती झडप मारताना जर पाहिला असेल तर फटकन खाली येतो, बरोबर, आणि फटकन झडप घालतो. तर याने कोणी याच्याकडे पाहत नसताना काय केलं? खाली लगेच झडप मारली. पिक्ड अप द प्रिशियस ब्रेसलेट इन हिज बीक. पिक्ड अप म्हणजे उचलणे, बरोबर. त्याने काय केलं? लगेच तो ब्रेसलेट जो तो आपल्या चोचेमध्ये उचलला. बीक म्हणजे चोच, बरोबर. पिक्ड अप द प्रिशियस ब्रेसलेट इन हिज बीक. कशामध्ये? त्याने तो दागिना आपल्या चोचेमध्ये उचलला. जसा चोचेमध्ये उचलला पहा, ही स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. त्याने उचलला झपकन, पण तिथून मात्र तो काय झाला? हळूहळू निघाला. का निघाला? तर त्याचंही कारण त्या ठिकाणी सांगितलंय पहा. कारण त्या रक्षकांनी त्याच्याकडे पाहावे की त्याने काय केलं? तिथला दागिना चोरलाय, बरोबर. स्टील शब्द गेला ना वरती, तर चोरणे, बरोबर. तर तो चोरलाय. आणि मग वन ऑफ द सर्वंट्स नोटिस्ड इट. त्यांच्यापैकी जे रक्षक होते, ते नौकर होते, त्या नौकरांपैकी एक जणांनी पाहिलं काय की कावळ्याने काय केलंय? तो दागिना चोरलाय. अँड स्क्रीम्ड लाऊडली. पावर का तिथं काय? वन ऑफ द सर्वंट्स नोटिस्ड इट अँड स्क्रीम्ड लाऊडली. आणि त्याने ते नोटीस केलं, पाहिलं आणि लगेच तो मोठ्याने त्याने किंचाळी ठोकली, ओरडला मोठ्याने, बरोबर. लाऊडली म्हणजे मोठ्याने, बरोबर. आणि स्क्रीम्ड म्हणजे किंचाळी ठोकणे किंवा ओरडणे. मोठ्याने ओरडला. पहा, द क्रो फ्ल्यू स्विफ्टली. जसं त्याला पाहिलं त्याने लगेच आपल्या पंखांचा वेग वाढवला, बरोबर. स्विफ्टली म्हणजे जोराने, वेगाने किंवा भरभर, बरोबर. तो भरभर निघाला. पहा, अँड ड्रॉप द ब्रेसलेट इनटू द हॉलो ऑफ द बनियान ट्री. वडाच्या झाडाला असणाऱ्या त्या डोलीच्या त्या बिळामध्ये त्याने तो दागिना नेऊन किंवा ते बांगडी नेऊन टाकून दिली. आपल्या मम्मीकडे असतात ना ब्रेसलेटच्या बांगड्या, सोन्याच्या बांगड्या, बरोबर, तसा दागिना. तर तो दागिना उचलला आणि त्या नागाच्या बिळामध्ये नेऊन टाकला, बरोबर. आणि मग पहा आता काय घडलं. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. त्या बिळामध्ये तो नागोबा पण होता. तो नागोबा शांतपणे झोपलेला होता, बरोबर. आणि त्याला या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती. अवेअर म्हणजे जाणीव असणे आणि नॉट अवेअर म्हणजे जाणीव नसणे, बरोबर. त्याच्या बिळामध्ये एखादा दागिना पडलाय याच्याविषयी त्याला थोडीही भनक नव्हती. मग पहा, द गार्ड्स सॉ दॅट.
द गार्ड्स सॉ दॅट. हे कोणी पाहिलं? तर त्या रक्षकांनी पाहिलं की त्याने काय केलंय, तर तो दागिना कशामध्ये टाकलाय, त्या बिळामध्ये टाकलाय. पुल्ड आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. ते जे ब्रेसलेट होतं ते त्यांनी अतिशय हुशारीने, टॅक्टफुली म्हणजे हुशारीने किंवा अतिशय कौशल्यपूर्णपणे त्या त्या बिळामधून त्यांनी बाहेर काढलं. बरोबर. आणि पुल्ड म्हणजे खेचून काढणे किंवा ओढणे. बरोबर. त्यांनी अतिशय हुशारीने तो दागिना बाहेर ओढला. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्या-ऐवजी, इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोब्रा. बरोबर. त्या नागाला कोणताही त्रास न होता, त्रास होण्याच्या ऐवजी त्यांनी अतिशय हुशारीने तो दागिना बाहेर काढला. पण द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. आणि ते ब्रेसलेट, ती बांगडी जी होती, रिटर्न म्हणजे पुन्हा परत करणे. त्या नोकरांनी कोणाला परत केली? तर त्या राणीला परत केली. ती जी बांगडी होती ती बांगडी पुन्हा राणीला परत केली. त्याच्यासाठी त्यांना शाबासकी पण मिळाली असेल. मुलांनो, एखाद्याचं हरवलेला दागिना जर आपण शोधला किंवा आपल्याला सापडला आणि तो जर आपण प्रामाणिकपणे जर समजा त्या व्यक्तीला परत केला तर त्याची आपल्याला शाबासकी मिळते, त्याचे आपल्याला बक्षीस मिळतं. बरोबर. म्हणजे आपण चांगली कामं केली पाहिजेत. इथं तिथं नोकरच होते. बरोबर. मग ते म्हणू शकले असते की तिला पडलाय तर पडू द्या, नंतर काढून नेला असता. पण तसं नाही. ते राजाशी प्रामाणिक होते. त्यांनी तो दागिना काढला आणि राणीला प्रामाणिकपणे परत केला. बरोबर. त्याच्यानंतर पहा, द गार्ड्स चेस्ड अवे द स्नेक इनटू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग इट. त्या रक्षकांनी काय केलं? चेस्ट अवे म्हणजे हकलवून लावणे. बरोबर. चेस अवे हकलवून लावणे आणि चेस्ट अवे हकलवून लावले. त्या रक्षकांनी त्या नागाला कोणतीही इजा न करता, विदाउट हार्मिंग इट, विदाउट हार्म. बरोबर. म्हणजे इजा न करता त्या नागाला घनदाट जंगलामध्ये किंवा दाट जंगलामध्ये हकलवून लावलं. डीप फॉरेस्ट म्हणजे घनदाट जंगल, त्याच्यामध्ये हकलवून लावलं. देन द क्लेवर क्रोज लिव्ड हॅपीली. आणि त्यानंतर हे जे हुशार कावळे होते, हे हुशार कावळे अतिशय आनंदाने त्या ठिकाणी राहायला लागले. अँड डिड नॉट लूज एनी ऑफ देअर चिल्ड्रन आफ्टरवर्ड्स. त्याच्यानंतर त्यांनी कधीही त्यांची मुलं गमावली नाहीत. पहा, आता त्या रक्षकांना असंही करता आलं असतं की त्यांनी तो साप मारून टाकला असता. मुलांनो, प्राणी जे असतात, प्राणी मात्रांवरती दया करा अशी आपली संस्कृती सांगते. सापाला मारणं याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही. आपल्याला साप दिसला का आपण त्याला मारतो, पण साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. कारण शेतकऱ्याची नासधूस करणारा जो उंदीर आहे त्या उंदराला पकडायचं काम साप करतो. बरोबर. त्याच्यामुळं सापाला मारता कामा नये. बरोबर. त्यांनाही मारता आलं असतं. तो 2 फटक्याचाच होता. बरोबर. पण त्यांनी हकलवून लावला. बरोबर. आणि कावळ्याने पण काय केलं? कावळ्याने आपल्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला त्यालाही सापाला टोचीने मारता आलं असतं, त्या चोचीने मारता आलं असतं, पण त्याने मारलं नाही. त्याने त्याला धडा शिकवला. बरोबर. म्हणजे अन्याय करणाऱ्यापेक्षा माफी देणारा श्रेष्ठ असतो. हे तुम्हाला या स्टोरीतून पाहायला मिळेल. एक गोष्ट, प्राणी मात्रांवरती दया करा. दुसरी गोष्ट, त्याचं मॉरल खाली दिलेलं आहे पहा. वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे आपल्याला जी संकट येतात त्या संकटांवरती आपण सतसत विवेक बुद्धीने किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे आपल्या शांत बुद्धीने आपण त्याच्यावरती काय करू शकतो? मात करू शकतो. ओव्हरकम म्हणजे मात करणे आणि ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे. बरोबर. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे शांत बुद्धी. मुलांनो, एकंदरीत आपण या स्टोरीमधून काय शिकलो? या स्टोरीचं जे काही निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष असा आहे, शांत बुद्धीने कोणत्याही अडचणीवरती मात करता येते आणि शक्तीपेक्षा उक्ती श्रेष्ठ असते. काय? शक्तीपेक्षा उक्ती श्रेष्ठ असते. त्याच्यानंतर आपण थोडक्यात संकटाच्या वेळी आपण घाबरून न जाता, त्यांच्यावरती संकट आलेलं होतं परंतु त्या कावळ्याने घाबरून न जाता त्याच्यावरती अतिशय शांतपणे किंवा शांत राहून विचार केला आणि त्याच्या बुद्धीच्या जोरावरती, हुशारीच्या जोरावरती त्याने त्याच्यावरती योग्य मार्ग काढला. सापाला धडा तर शिकवलाच. बरोबर. आणि आपली पुढच्या पिढ्याही वाचवल्या. समजलं? तर मुलांनो, अशा पद्धतीने आपल्याला याच्यातून एक मॉरल मिळतं, आपल्याला याच्यातून एक सीख मिळते. बरोबर. आपल्याला शिकायला मिळतं. आणि या ठिकाणी तुमची जी स्टोरी आहे इट्स अ फेबल. फेबल म्हणजे काय? फेबल म्हणजे
प्राणी आणि पक्षी म्हणजे अशा काही दंतकथा की ज्याच्यामध्ये प्राणी आणि पक्षी रोल करतात आणि मानवासारखे ऍक्ट करतात, मानवासारखं काम करतात, काहीतरी मॉरल देण्याचं काम करतात. या गोष्टी पंचतंत्रामध्ये आहेत. मी या ठिकाणी लिहिलं होतं पंचतंत्र आणि त्या पंचतंत्रामधून ही गोष्ट घेतलेली आहे. ओके मुलांनो, तर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलेलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं. कारण तुम्हाला या स्टोरीचा जो होमवर्क आहे तो होमवर्क किंवा तुमचा स्वाध्याय वर्कशॉप हे सगळं तुम्हाला या चॅनलवरती पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्याचं जर नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी असणारं जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. ओके, इथं वरती तुम्हाला सबस्क्राईब नाव दिसेल आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते पण दिसेल. ते तोच फोटो आपल्या चॅनलच्या नावाच्या शेजारी आहे, तिथं पाहायचा आणि तिथं तुम्ही क्लिक करायचं. तुम्हाला उद्याच त्याचा वर्कशॉप लगेच मिळून जाणार आहे. ओके, किंवा पुढचा व्हिडिओ तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपला वर्कशॉप लगेच मिळून जाईल. ओके, थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद सगळ्यांचे.